देवळालीतील टी ए रोडवर सोमवारी रात्री अग्नितांडव. सुमारे 4 तास 3 गाड्यांद्वारे अग्निशमन पथकाचे शर्थीचे प्रयत्न. संपूर्ण शहरावर धुराचे लोट. देवळाली कॅम्प येथील 116 टी ए रोडवरील मिलिटरी डेअरी फार्मच्या पडीत जागेवर असलेल्या वेस्ट मटेरियलला सोमवारी रात्री 8 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आग लागली होती. वेस्टेज मटेरियल असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवळाली छावणी परिषदेचा 1 बंब, लष्करी छावणीचे 2 बंब तसेच आर्टिलरी सेंटरचा 1 बंब यांनी 7 ते 8 फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने संपूर्ण देवळाली कॅम्प शहरावर धुराचे सावट पसरले होते. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाचे अधीक्षक अमन गुप्ता आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त सूचना व मार्गदर्शन केले. याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार 116 टी ए रोडवरील मिलिटरी डेअरी फार्मच्या पडीत जागेवर काही वेस्टेज मटेरियल पडलेले होते. अज्ञात कारणाने रात्रीच्या सुमारास तिथे आग भडकली. आग भडकण्यासाठी पूरक साहित्य तेथे असल्याने त्याने पेट घेतला आणि आग अधिकच भडकली गेली. आगीच्या ज्वाला उंच जात असल्याचे दिसून आले. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या साहित्यामुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. तो धूर सर्वत्र पसरून सर्व शहर धुरात हरवले होते. आग लागल्याची घटना लष्कराच्या अग्निशमन दल कार्यालयाद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशमन देवळालीच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे फायरमॅन शुभम नेहे, निखिल भिसे, जयदीप निसाळ तसेच वाहन चालक सुदाम ताजनपूर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केला. सुमारे 3.5 ते 4 तास अग्निशमन दलाचे जवान आगीशी निकराची झुंज देत होते. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये परिस्थितीवर लक्ष ठेवून संपर्कात होते. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. ऐन पाडवा सणाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. शहरावर पसरलेल्या धुराच्या सावटामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चर्चेला उधाण आले होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.